हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। जनसुरक्षा विधेयकास श्रमजीवी संघटनेचा विरोध। भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराची जनसुरक्षा विधेयकातून गळचेपी। सरकारचा अन्यायकारक कायदा। ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे जिल्ह्यात एकाच वेळी तहसील कार्यालयासमोर तोंडाला काळी फीत लावून निषेध मोर्चा। महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात आणलेल्या जुलमी कायद्याच्या विधेयकाला विरोध करत श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेत ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक जिल्ह्यासह शहापूर तालुक्यात पंचायत समिती ते शहापूर तहसील कार्यालय असा तोंडाला काळी फीत लावून भर पावसात सरकारच्या जनसुरक्षा विधेयक अधिनियम 2024 या कायद्याला मोर्चा काढून विरोध तसेच निषेध केला आहे। तसेच शहापूर तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। त्यावेळी श्रमजीवी संघटनेचे मालू हुमने, दशरथ भालके, राजेश म्हस्कर, प्रकाश खोडका, रंजना हरड, सुरेखा गोडे आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी होते। पण आता सरकारने त्याच्यात बदल करायला घेतला, म्हणजे आपलं स्वातंत्र्य काढून घ्यायला घेतलंय। मग जर आपल्याकडे स्वातंत्र्य नसेल तर आपण जगू का आपण? विचार करा, जर एक कल्पना करा, जर संघटना नसेल आपल्या बाजूनी मांडणारा कोण? मग आपण स्वतः मांडू शकतो का? मग सरकारने हा कट रचलाय, संघटना नको, तुम्ही आंदोलन करायची नाही। मग हा कसं चालेल? म्हणजे आपलं स्वातंत्र्य काढून घ्यायला घेतले या सरकार। सरकार आपल्यावर अन्याय करतंय, त्या काळात पण तुमच्यासारखे लोक जे अन्यायाला विरोध करणारे जे लोक आहेत ते मोजके लोक का ना, पण आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत। आज आपण मोर्चा काढला। या मोर्चासाठी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस दशरथ भाऊ भालके उपस्थित आहेत। या जिल्ह्याचे कातकऱ्यांचे उपप्रमुख मालूभाऊ, या तालुक्याचे तिन्ही उपाध्यक्ष आपली सत्ता उठवून टाकते। यांना फक्त खुर्चीच मात चढलेला आहे आणि खुर्ची वाचवायची आहे, म्हणून हा विधेयक त्यांनी आणलेला आहे। म्हणजे विधेयक आणलं, आम्ही संघटनेला विरोध करत नाही, संघटनेच्या विरोधात विधेयक काढलेला नाही असं त्यांचं। आम्ही नक्षलवादाच्या विरोधात विधेयक काढलेला आहे। माओवादी ज्या संघटना आहेत, ज्या तत्सम संघटना आहेत, त्यांच्या सारख्या असणाऱ्या विचाराच्या संघटना आहेत, त्या संघटनेला आला घालावा म्हणून आम्ही हे विधेयक काढलेलं आहे। परंतु त्या विधेयकामध्ये असं कुठेही स्पष्ट म्हटलेलं नाही, जो बेकायदेशीर कृत्य करेल, समाजाला हानी पोहोचेल, म्हणजे बेकायदेशीर कृत्य काय तेही स्पष्ट नाही कुठलं। म्हणजे अधिकाऱ्याला वाटलं की संघटनेनं आता आंदोलन केलंय, कारण आपली संघटना रस्त्यावर उतरते, आपली संघटना अधिकाऱ्याला कोंडून ठेवते, आपली संघटना त्याला जाब विचारते।